सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार। आज आपण या ठिकाणी विद्यापीठाची जी मुख्य रोपवाटिका आहे, उद्यान विद्या रोपवाटिका, ही शेतकरी बांधवांना निश्चितच विविध फळझाडांची सशक्त जोमदार कीड रोगमुक्त कलमे रोपे पुरवठा करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे। आणि आज आपण या ठिकाणी जी आंब्याची कलमे आपण या ठिकाणी पाहतो, आंबा वाण केशर या वाणाची कलमे रोपे या सेडनेटमध्ये तयार केलेली आहेत। ही जर कलमे रोपे आपण जर बघितली तर ही खूप सशक्त आणि हेल्दी आहेत। या ठिकाणी शेतकरी बांधवांनी जर आपल्याला कलम रोपाचं जर निवड जर करायची असेल, आंब्याच्या कलमांची रोपं निवड करताना आपल्याला कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष वयाची वयाची रोपं आपण निवड केली पाहिजे। त्यामध्ये कलम रोपाची निवड करत असताना जो काही कलम जोडाचा सांधा आहे तो सुद्धा आपल्याला मजबूत आणि जोमदार असला पाहिजे। कलमाची निवड करताना कलम हे सशक्त, हेल्दी, कीड रोगमुक्त, तजेलदार, हिरवे पाने असणारं, सरळ वाढीचं आणि निवडणं गरजेचं आहे। तदनंतर आपल्याला जे काही कलम आपण निवड करतोय त्या निवडीमध्ये त्याचा जो सांधा जो आहे तो साधारणपणे आपल्याला एक 6 ते 9 इंच हा उंच असला पाहिजे। कारण कलम लागवड करताना आपल्याला हे कलम ज्या ठिकाणी आपण खड्ड्यामध्ये लागवड करतो त्यावेळेस तो सांधा जर कमी उंचीवर बांधलेला असेल, कलम जोड जर हा कमी उंचीवरती जर असेल तर हा एक कलम जोड हा मातीमध्ये गाडून कलम जोड सडण्याचा किंवा कलम सडण्याचा आपल्याला धोका असतो। त्यामुळे कलम निवडताना नेहमी कलमाचा सांधा हा 6 ते 9 इंचावरती असणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचं कलम आपल्याला निवड करणं गरजेचं आहे। कलम निवडत असताना बऱ्यापैकी आता आपण पाहतो किंवा आंब्यामध्ये आपल्याला मँगो मालफॉर्मेशन नावाच्या विकृतीचा आपल्याला बऱ्यापैकी शिरकाव झालेला दिसतो। अशा पद्धतीची मँगो मालफॉर्मेशन विमुक्त अशा कलमांची निवड करणं आंब्यामध्ये आपल्याला क्रमप्राप्त ठरतं।